प्रभूच्या प्रेमळ नावामध्ये आपणा सर्वांस सलाम. प्रियांनो, आज राखीचा बुधवार. आजपासून आपण लेंट समयात पदार्पण करीत आहोत आणि आजपासून 40 दिवस हा उपास काळ सुरू होत आहे. लेंट समय म्हणजे उपवासाचा काळ किंवा त्याला प्रायश्चित्ताचा काळ असे देखील म्हणतात. दरवर्षी हा लेंट समय येतो आणि आम्हाला नव्याने उपवास, प्रार्थना आणि पश्चाताप करायला शिकवतो. आपण जर पाहिलं तर मानवाला खरी पश्चातापाची गरज आहे, कारण माणूस हा जन्मताच पापी आहे. मानवाचा जन्म हा पापातूनच झालेला आहे आणि म्हणून आम्हाला पश्चाताप करणे खूप गरजेचे आहे. मत्तेय याचा 3 अध्याय आणि 2 वचनामध्ये बाप्तिस्मा करणारा योहान सांगतो, पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आलेलं आहे. आम्हाला पश्चाताप का करायचा आहे? तर आम्हाला स्वर्गीय राज्य म्हणजेच आम्हाला स्वर्गामध्ये प्रवेश हवा आहे. मानवी जीवन जगताना आम्ही देवाविरुद्ध ज्या गोष्टी करतो, म्हणजेच आम्ही देवाच्या विरोधात पाप करतो आणि या पापाचा आम्हाला पश्चाताप करायचा आहे. त्या पापाची कबुली आम्हाला परमेश्वरासमोर देऊन ते पाप आम्हाला सोडून द्यायचं आहे. तो खरा पश्चाताप आहे. पापाचं वेतन तर मरण आहे आणि आम्हाला एक ना एक दिवस सर्वांना हे मरण येणार आहे. परंतु या मरणानंतर काय आहे? तर या मरणानंतर आम्हाला सार्वकालिक जीवनात प्रवेश मिळवण्यासाठी आम्हाला पश्चाताप करणं गरजेचं आहे. कारण मरणानंतर आम्हाला स्वर्गात जायचंय का नरकात जायचंय हे आम्हाला ठरवायचं आहे. परंतु त्यासाठी आम्हाला योग्य ती कृती करणं गरजेचं आहे प्रियांनो. आणि म्हणून जर आम्हाला त्या सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश हवा असेल, आम्हाला जर स्वर्गात जायचं असेल, तर आम्हाला पश्चाताप करणं अतिशय गरजेचं आहे. आपण पाहतो की मत्तेय याचा 19 अध्याय आणि जर 16 पासून पुढं जर आपण वाचलं तर एका श्रीमंत तरुणाने प्रभू येशूला प्रश्न विचारला, उत्तम गुरुजी, मला सार्वकालिक जीवन वतन मिळावे म्हणून मी कोणते चांगले काम करावे? आणि मग या प्रश्नाचं उत्तर प्रभूने त्याला दिलं की तू खून करू नकोस, व्यभिचार करू नकोस, चोरी करू नकोस, खोटी साक्ष देऊ नकोस, आपल्या बापाचा व आपल्या आईचा सन्मान कर आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. आणि मग तो तरुण म्हणाला, हे तर मी माझ्या लहानपणापासून करत आहे, पण माझ्या ठाई आणखीन काय उणे आहे प्रभूजी? आणि मग येशू त्याला म्हणाला, जर तुला पूर्ण व्हायचं असेल, तू पूर्ण होऊ पाहतोस, तर जा आणि तुझ्याकडे असेल नसेल ते सर्व काही तू विकून दरिद्रांना देऊन टाक, म्हणजे स्वर्गात तुला संपत्ती मिळेल आणि चल माझ्या मागे ये. पण तो तरुण खिन्न होऊन निघून गेला, कारण त्याची मालमत्ता खूप होती. तो अतिशय श्रीमंत होता आणि म्हणून त्याचं जे प्रेम होतं त्याचं ते प्रेम जगिक संपत्तीवर होतं आणि तो येशूच्या मागे गेला नाही. प्रियांनो, जेव्हा आम्ही पश्चाताप करतो तेव्हा आमच्यामध्ये नम्रता येते आणि मग आध्यात्मिक नवनिर्माणतेची संधी आम्हाला प्राप्त होते. जेव्हा आम्ही पश्चाताप करतो तेव्हा आम्ही लीन होतो, नम्र होतो आणि आमच्या जीवनामध्ये काहीतरी आध्यात्मिक निर्मिती आमच्यामध्ये होती, नवी निर्मिती आमच्यामध्ये होते. परंतु ही नवनिर्मिती या तरुणाच्या अंतःकरणात झाली नाही आणि त्याने त्या संपत्तीवर प्रीती केली. तो येशूच्या मागे गेला नाही. प्रियांनो, आज यशया 58 आणि 7 वचन आम्हाला सांगतं, तू आपले अन्न भुकेलांना वाटावे
तू लाचारांना व निराश्रितांना आपल्या घरी न्यावे, उघडा दृष्टीस पडल्यास त्याला वस्त्र द्यावे, तू आपल्या बांधवांना तोंड लपवू नये, हाच तो उपास नव्हे काय? यशया आम्हाला उपासाचं पालन कसं करावं ना हे शिकवत आहे. राखेच्या बुधवारी जी राख हे जे प्रतीक आहे प्रियांनो, ते प्रतीक आम्हाला उत्पत्तीच्या 3 अध्यायात आणि 19व्या वचनामध्ये मिळतं. त्या 19व्या वचनाच्या उत्तरार्धात आम्ही वाचतो, अंती पुन्हा मातीला जाऊन मिळशील, कारण तिच्यातून तुझी उत्पत्ती आहे. तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील. आमची जी निर्मिती आहे ती मातीपासून झालेली आहे आणि जेव्हा आम्ही मरण पावतो तेव्हा हा देह त्या मातीमध्ये त्याचं पुन्हा रूपांतर होतं आणि यानुसार आमची मानवाची जी क्षणभंगुरता आहे ती या ठिकाणी दिसून येते. माणूस हा मातीचा बनलेला आहे आणि तो पुन्हा मातीमध्ये परत जाईल. राख आपल्या जीवनाचं तात्पुरतं स्वरूप दाखवते आणि म्हणून योएल याचा 2 अध्याय आणि 12 आणि 13 वचन जर आपण वाचलं तर त्यामध्ये लिहिलेलं आहे, आता तरी परमेश्वर म्हणतो, तुम्ही मनपूर्वक माझ्याकडे वळा, उपोषण, आक्रंदन व शोक करून वळा, आपली वस्त्रे नव्हे तर हृदय फाडा आणि परमेश्वर तुमचा देव ह्याच्याकडे वळा, कारण तो कृपाळू, कनवाळू, मंद क्रोध, दयासागर आहे. अरिष्ट आणल्याबद्दल त्याला वाईट वाटण्यासारखं आहे. आणि जर आपण पाहिलं प्रियांनो तर बायबलमध्ये पूर्वी लोक पश्चाताप करण्यासाठी राख आणि गोनपाट हे परिधान करत असत आणि मग त्या राखेमध्ये ते बसत असत आणि उपवास करून देवाला शोधत असत. जे काही आपण पाप केलेलं आहे ते पाप ते कबूल करत आणि पुन्हा देवाला क्षमा मागून पश्चाताप करून देवाकडं परत येत असत. चुकीची भरपाई करत असत आणि आपल्या वागण्यामध्ये बदल करत असत. नम्र हृदयाने देवाची कृपा ते मागत असत. कारण ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ताच्या ठायी राहतो तेव्हा आम्हाला नवीन जीवन प्राप्त होतं. आणि मग हा योएल संदेष्टा त्याने त्याच्या भविष्यवाणीचं जे पुस्तक आहे योएल यामध्ये त्याच्या संदेशामध्ये त्याने लिहिलेलं आहे की पश्चाताप करा आणि पश्चाताप करून न्याय आणि देवाची कृपा याबद्दल तो या योएल या पुस्तकामध्ये तो लिहितो. योएल लोकांना सांगतो की पश्चाताप करण्याचं तो आवाहन करतो आणि तो म्हणतो की लोकांना देवाकडे परत या असं तो या पुस्तकामध्ये लिहित आहे. तो सांगतो की केवळ बाहेरूनच नाही, बाह्य स्वरूपाने नाही, तर हृदयाने पश्चाताप करा. आणि म्हणून तो म्हणत आहे की आपली वस्त्र नव्हे तर हृदय फाडा. अंतःकरणापासून, मनापासून तुम्ही हृदयाने पश्चाताप करा. तुमची हृदय फाडा, वस्त्र फाडू नका, तर हृदय फाडा आणि मनापासून तुम्ही पश्चाताप करत, आक्रंदन करत आणि उपोषण करत तुम्ही देवाकडे या. यावेळेस तो हृदयाने पश्चाताप करायला सांगत आहे, कारण देव हा प्रियांनो बाह्य स्वरूप पाहत नाही. तो आमचं अंतःकरण पारखतो. आमच्या अंतःकरणामध्ये चाललेला हर एक बारीक सारीक विचार परमेश्वराला माहीत असतो आणि म्हणून परमेश्वराला आमच्या हृदयातला खरा पश्चाताप पाहिजे आहे आणि तो शोधत असतो प्रियांनो. जर लोक खऱ्या मनाने पश्चाताप करतील तर देव त्यांना क्षमा करील आणि आशीर्वाद देईल असं योएल संदेष्टा या ठिकाणी सांगत आहे. 1 योहानाचे पत्र 1 अध्याय आणि 9 वचन आम्हाला सांगत आहे, जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापांची क्षमा करील व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करील. ज्यावेळेस आम्ही आमची पाप पदरी घेतो आणि जो परमेश्वर आहे तो अतिशय विश्वसनीय आहे, तो न्यायी आहे आणि जेव्हा आम्ही आमची पाप पदरी घेतो तेव्हा देव
आमच्या पापांची क्षमा करतो आणि आम्हाला सर्व अनितीपासून शुद्ध करतो. म्हणजे पश्चाताप आणि उपवास केल्यानंतर आमचं अंतःकरण हे शुद्ध होतं प्रियांनो. कारण आम्ही देवाकडे पापांची क्षमा मागितलेली असते, आम्ही आक्रंदन केलेलं असतं, आम्ही उपोषण केलेलं असतं, आमचं अंतःकरण आम्ही प्रभूच्या पुढे फाडलेलं असतं, उघडं केलेलं असतं, आणि मग त्यावेळेस देव आमच्या पापांची आम्हाला क्षमा करतो आणि मग आम्हाला सर्व अनितीपासून परमेश्वर शुद्ध करतो. आणि म्हणून योएल याचा 2 अध्याय आणि 12वं वचन जे आपण आता वाचलं, तर त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, तुम्ही मनपूर्वक माझ्याकडे वळा. मनपूर्वक म्हणजे मनापासून देवाकडं आम्हाला आज वळायचं आहे प्रियांनो. आणि त्यावेळेस आम्हाला उपोषण करायचे, आम्हाला आक्रंदन करायचे, आम्हाला रडायचे आणि शोक करून आम्हाला परमेश्वराकडे वळायचं आहे. आमच्या पापाबद्दल आम्हाला शोक करायचा आहे, खेद व्यक्त करायचा आहे की प्रभू तुझ्या विरुद्ध आज मी पाप केलेलं आहे आणि तुझ्या दृष्टीने जे वाईट आहे ते मी केलेलं आहे. दावीद राजा हेच अशाच प्रकारे तो परमेश्वराकडे आक्रंदन करत आहे. आज आम्हाला सुद्धा अगदी त्याच प्रकारे उपोषण आक्रंदन करून आम्हाला मनापासून देवाकडे वळायचं आहे. ज्यावेळेस आम्ही उपास करतो त्यावेळेस देवाच्या इच्छेकडे आम्ही आमचं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. जेव्हा आम्ही प्रभूच्या सानिध्यात राहतो, उपास करणं म्हणजे केवळ अन्नाचा त्याग करणं नव्हे, तर त्याच्या समक्षतेत राहणं, त्याच्यासोबत राहणं. असं जर आम्ही केलं, त्याच्यासोबत जर आम्ही तो वेळ घालवला प्रियांनो, तर ज्या काही देवाच्या इच्छा आहेत आमच्याकडून त्याच्यावर आमचं लक्ष केंद्रित होतं. आणि उपास हा एक पश्चातापाचा आणि हृदय शुद्धीकरणाचा मार्ग आहे. ज्यावेळेस आम्ही उपास करून देवाच्या चरणाजवळ बसतो, आम्ही प्रार्थना करत असतो, आम्ही पश्चाताप करत असतो, त्यावेळेस आमचं हृदय हे शुद्ध होत असतं. कारण देव आम्हाला आमच्या पापांची क्षमा करतो आणि आम्हाला अनितीपासून तो शुद्ध ठेवतो. येशू ख्रिस्ताने आपल्या सेवा कार्याची जी सुरुवात केली प्रियांनो, त्यामध्ये येशू ख्रिस्ताने 40 दिवस आणि 40 रात्र उपास करून त्याने आपल्या सेवा कार्याची सुरुवात केलेली आहे. प्रभूने बाप्तिस्मा घेतला प्रभू येशूने आणि लगेच तो सेवेला लागलेला नाहीये, तर त्याने उपासाने त्याच्या सेवेची सुरुवात केलेली आहे. कारण उपासाने आम्हाला सामर्थ्य प्राप्त होतं. ज्यावेळेस प्रभू येशूने 40 दिवस आणि 40 रात्र उपास केला, त्यावेळेस तो उंच डोंगरावर गेलेला होता आणि देवाच्या परमेश्वराच्या समक्षतेत तो होता. त्याने अन्न पाणी सर्व काही वर्ज्य केलं होतं आणि तो देवाच्या सोबत होता, देवाच्या सोबत त्याने राहिला. आणि म्हणून त्यानंतर जी सैतानाने प्रभू येशूची परीक्षा घेतली, त्या परीक्षेमध्ये त्या सैतानावर प्रभूने विजय मिळवलेला आहे. ज्यावेळेस आम्ही उपास करतो त्यावेळेस आम्हाला परमेश्वर सामर्थ्य देतो. आम्ही आमच्या दैनंदिन जीवनामध्ये सैतान आम्हाला ज्या ज्या परीक्षा आणतो, त्या परीक्षेवर विजय मिळवण्याचं सामर्थ्य प्रभू आम्हाला देतो. आणि म्हणून आम्हाला उपवास करणं अतिशय गरजेचं आहे प्रियांनो. ज्यावेळेस आम्ही उपास करतो त्यावेळेस आमची आत्मिक ताकद वाढते. आम्हाला भीती वाटत नाही की आता आमच्या जीवनात काय घडेल, कसं घडेल, काय होईल, हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न निर्माण होत नाहीत. कारण उपासाने आम्हाला सामर्थ्य मिळतं आणि आत्मिक ताकद आमची वाढत असते. आणि मग ही ताकद वाढल्यामुळे आम्ही आत्मिक संघर्षावर विजय मिळवू शकतो. मत्तेय याचा 6वा अध्याय जर आपण वाचला तर त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की येशूने सांगितले आहे की जेव्हा तुम्ही उपास करता तेव्हा ढोंग्यासारखे म्लानमुख होऊ नका. लोकांना दिसावे म्हणून तुम्ही तोंड विरूप करून सांगू नका की आज मला उपास आहे. कारण उपास ही जी गोष्ट आहे ही गोपनीय गोष्ट आहे.
ही सगळ्यांना सांगत फिरत नाही चालायचं की आज माझा उपास आहे बरं का, आज मी उपास धरलाय बरं का, आज मी सकाळपासून काहीही खाल्लेलं नाही, आज माझा उपास आहे. उपास आपण भक्तीने परिपूर्ण असा केलेला विधी आणि ती एक गोपनीय गोष्ट आहे. प्रभूमध्ये आणि तुमच्यामध्ये केवळ देवाच्या साक्षीने तो उपास केला पाहिजे. आम्ही कुणालाच सांगितलं नाही पाहिजे की आज माझा उपास आहे. उपास म्हणजे केवळ अन्न त्याग करणं नाही. बरेच जण काय करतात, आम्ही काहीच अन्न खात नाही आणि आम्ही आमचं दिवसभरचं कामकाज करतो. आम्ही बायबल सुद्धा उघडत नाही, एक प्रार्थना सुद्धा करत नाही किंवा पश्चाताप तर फारच दूर, फक्त आम्ही अन्नाचा त्याग करतो. काही जण तर उपास स्वतःच्या शारीरिक फिगर मेंटेन करण्यासाठी किंवा वजन मेंटेन करण्यासाठी पण करतात. असा उपास आम्हाला करायचा नाहीये प्रियांनो. आम्हाला उपास म्हणजे गोपनीय उपास करायचा आहे की हा उपास केवळ देवाच्या साक्षीने केला पाहिजे. देव आणि मी, आम्ही दोघं त्या ठिकाणी बसणार. देवाच्या समोर आम्हाला बसायचंय, आम्हाला वचन वाचायचंय, आम्हाला प्रार्थना करायची, आम्हाला पश्चाताप करायचा आहे. उपास म्हणजे एक आध्यात्मिक शिस्त आहे आणि उपास म्हणजे देवाच्या सानिध्यात जाण्याचा तो मार्ग आहे. आम्ही आमचं दैनंदिन जीवन रोजचं आम्ही व्यतीत करत असतो. आमचे रोजची कामं करतो, रोजचे आमचे सर्व गोष्टी ज्या असतात त्या आम्ही दैनंदिन जीवनाच्या करत असतो. परंतु उपासाच्या दिवशी आम्हाला आमच्या खोलीमध्ये परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की तू खोलीत जा, दार लाव आणि तू परमेश्वराच्या सानिध्यामध्ये तू राहा. कारण उपासामध्ये प्रार्थना, पश्चाताप आणि आत्मशुद्धीकरण जोडलेलं आहे प्रियांनो. पुढं वचन आम्हाला सांगतं की तेव्हा तू उपास करतोस तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव व आपले तोंड धु, जेणेकरून तू उपास करत आहेस हे लोकांना नव्हे तर गुप्तवासी पित्याला म्हणजेच परमेश्वराला दिसावे व तो तुला त्याचे प्रतिफळ उघडपणे दे. जेव्हा आम्ही गुप्तपणे उपास करतो तेव्हा परमेश्वर आम्हाला उघडपणे प्रतिफळ देतो. सगळ्यांच्या समोर त्याचं प्रतिफळ आम्हाला मिळतं प्रियांनो. आणि या ठिकाणी सांगितलेलं आहे की जेव्हा तुझा उपास आहे तेव्हा तू काय कर, डोक्याला तेल लाव, आपलं तोंड धु आणि जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावरून कुणालाच कळलं नाही पाहिजे की आज याचा उपास आहे. आमच्या चेहऱ्यावर परमेश्वराचं तेज पाहिजे आणि आम्ही गुप्तवासी पित्यालाच समजेल असा उपास आम्ही केला पाहिजे. कारण मगच आम्हाला आमचं प्रतिफळ त्या ठिकाणी मिळणार आहे. आपण पाहतो की इस्रायली जे लोक होते ते उपवास करत होते, पण ते त्याच वेळी इतर लोकांवर अन्याय करत होते आणि ते विचारत होते की आम्ही उपास करतो ते तू का पाहत नाहीस. परमेश्वरालाच प्रश्न विचारत होते की हे देवा, आम्ही उपास करतो पण तू का पाहत नाहीस. आम्ही आमच्या जीवास पीडा देतो ती तू का लक्षात आणत नाहीस. जर यशाया 58 आणि 1 ते 5 ही जर वचनं आपण वाचली तर त्यामध्ये हेच लिहिलेलं आहे की आम्ही आमच्या जीवास पीडा देतोय, आम्ही उपास करतोय तरी तू परमेश्वरा पाहत नाही. आणि या 1 ते 5 वचनामध्ये यशाया संदेष्टा लिहित आहे तो ह्या दांभिक उपवासाचा निषेध करताना आपल्याला दिसतो की लोकांनी पाहावं म्हणून उपास करायचा, परंतु त्या उपासामध्ये केवळ बाह्य प्रदर्शन आहे. अंगाखाली गोंताट घेणे आणि राख पसरणे, त्यामध्ये बसणे हे केवळ बाह्य प्रदर्शन आहे. परंतु त्यांचं जे हृदय आहे ते हृदय शुद्ध नाही, त्यांचं आचरण शुद्ध नाही. ते इतर लोकांवर अन्याय करतात आणि गोंताट आणि राख पसरून त्यामध्ये बसून ते उपवास करत आहेत. आणि ही जी गोष्ट आहे ही गोष्ट यशायाने त्या ठिकाणी त्याचा निषेध करताना आपल्याला दिसत आहे. पुढे जर आपण 6वं आणि 7वं जर वचन वाचलं यशाया 58 याचं,
तर त्या ठिकाणी परमेश्वराला प्रिय उपास कसा आहे ते आपल्याला समजतं. दुष्टतेच्या बेड्या तोडाव्यात, जुवाच्या दोऱ्या सोडाव्यात, जासलेल्यांना मुक्त करावे, सगळे जोखड मोडावे, हाच मला पसंत असा उपास नव्हे काय? तू आपले अन्न भुकेल्यांना वाटावे, तू लाचारांना व निराश्रितांना आपल्या घरी न्यावे, उघडा दृष्टीस पडल्यास त्याला वस्त्र द्यावे, तू आपल्या बांधवांना तोंड लपू नये, हाच तो उपास नव्हे काय? हा जो उपास आहे, हा उपास परमेश्वराला अशा प्रकारे प्रिय आहे. त्यावेळेस काय केलं पाहिजे? तर आपलं अन्न जे आहे ते जे इतर भुकेले लोक आहेत त्यांना वाटायचं आहे. जे निराश्रित आहेत, जे गरजू लोक आहेत त्यांना आम्हाला मदत करायची आहे. आणि जे लोक बंधनामध्ये आहेत, दुष्टतेच्या प्रभावामध्ये आहेत, त्यांना जाचलेल्यांना आम्हाला मुक्त करायचंय, त्या लोकांना आम्हाला बंधनमुक्त करायचंय. हाच तो खरा उपास आहे आणि हाच उपास देवाला प्रिय असा उपास आहे. गरीब जे असहाय्य लोक आहेत त्यांची आम्हाला काळजी घ्यायची आहे. आपल्या कुटुंबाची उपेक्षा न करणे हाच खरा उपास आहे. यशया 58 अध्यायामध्ये आपल्याला हा अध्याय खरा उपास शिकवतो. फक्त उपाशी राहणं म्हणजे उपास नाही प्रियांनो, तर आपल्या वागणुकीत आपण बदल केला पाहिजे आणि न्यायाने आणि प्रेमाने आम्ही इतरांशी जगणे हाच खरा उपास आहे. एक छोटीशी कथा मी तुम्हाला सांगते की एक देवाचे सेवक होते आणि त्यांच्याजवळ 3 शिष्य, त्या सेवकाचे 3 शिष्य त्यांच्यासोबत राहत होते. आणि त्या देवाच्या सेवकांनी या तिघांनाही उपास करण्यास सांगितले. आणि संध्याकाळी ते पुन्हा ते 3ही शिष्य त्या सेवकांना भेटले. आणि मग सेवकांनी आनंदाने पहिल्या शिष्याला विचारलं, कसा होता आजचा तुझा उपवास? काय केलं तू आज दिवसभर? आणि तो म्हटला की आज मी अन्नाचा त्याग केला, परंतु मला सारखं सारखं माझ्यासमोर काहीतरी अन्न खावं असं वाटत होतं. माझ्या मनामध्ये खूप इच्छा येत होती की मी काहीतरी खावं आणि त्याच्यातच माझा पूर्ण दिवस निघून गेला. आणि मग दुसऱ्या शिष्याला त्या सेवकाने विचारलं की तुझा उपवास कसा झाला रे? आणि मग तो म्हणाला की काय सांगू, माझी इतकी चिडचिड होत होती सगळ्यांवर, कारण आज मला दिवसभर अन्नच मिळालं नाही. माझ्यामध्ये असंतोष निर्माण होत होता, अशांती निर्माण झालेली होती आणि मी कुणावरही आज दिवसभर चिडचिड केलेली आहे. आजचा माझा दिवस असाच उपासात गेलेला आहे. आणि त्यानंतर शेवटच्या म्हणजे 3ऱ्या शिष्याला त्या सेवकाने विचारलं की तुझा आजचा दिवस कसा गेला? आणि मग तो सेवक म्हणाला की तो शिष्य त्या सेवकाला म्हणाला की माझ्या आईने मला काही जेवण बनवून दिलेलं होतं, जो डब्बा बनवून दिलेला होता. मी रस्त्याने येत असताना मला एक अतिशय गरीब भुकेला असा व्यक्ती मिळाला आणि तो माझ्याकडे काहीतरी मदतीच्या अपेक्षेने आलेला होता आणि त्यावेळेस मी त्याला माझं जे अन्न होतं ते अन्न मी त्याला दान केलेलं आहे. आणि मग मी एका ठिकाणी गेलो, एका झाडाखाली निवांत बसलो आणि तिथे मी बायबल घेऊन मी वचन वाचत होतो, मी प्रार्थना करत होतो आणि मग माझ्या डोळ्यातून आपोआप अश्रू यायला लागले. माझी पापं माझ्या समोर यायला लागली आणि मग मी परमेश्वराकडे क्षमा मागितली. मी खऱ्या अंतकरणाने पश्चाताप केला आणि आता मला माझं अंतकरण खूप स्वच्छ झाल्यासारखं वाटतंय, माझं मन अतिशय शुद्ध झाल्यासारखं वाटतंय आणि आजचा माझा उपास मला तहान भूक काहीही लागलेली नाही. मला एक नवीन चैतन्य माझ्यामध्ये निर्माण झालेला आहे, एक परमेश्वराचा वेगळा आनंद माझ्यामध्ये निर्माण झालेला आहे. आणि मग त्या सेवकाने सांगितलं त्या शिष्यांना की ज्या वेळेस आम्ही फक्त अन्नाचा त्याग करतो त्यावेळेस तो खरा उपवास नसतो. आम्ही कोणत्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे?
आणि मग त्या पहिल्या शिष्याला सांगितलं की तू जरी उपवास केला परंतु तुझं सगळं लक्ष अन्नाकडे, जेवणाकडे होतं आणि त्यामुळे तुला दिवसभर भूकच लागत गेली आणि तू त्या भुकेवर नियंत्रण करू शकला नाहीस. आणि दुसऱ्या पण व्यक्तीला तेच सांगितलं की तुझ्या पोटामध्ये अन्न नव्हतं आणि त्यामुळे तुझी चिडचिड झाली, तुझा असंतोष निर्माण झाला तुझ्यामध्ये. परंतु तिसऱ्या शिष्याने जो उपवास केला तो खरा उपवास केला, तो देवाच्या सानिध्यात बसला आणि त्याने खरोखर पश्चाताप करून, प्रार्थना करून त्याने त्याचा उपवास सफल असा केलेला आहे. आणि आज देवाची शांती, त्याचं मन असं निर्मळ झालं, शुद्ध झालं आणि त्यामुळे त्याला आज जी आनंद आणि जो शांती, त्याला जी शांती मिळालेली आहे ती परमेश्वराकडून आहे. प्रियांनो, आज आम्ही सुद्धा दरवर्षी आमच्या जीवनामध्ये राखेचा बुधवार येतो, दरवर्षी हा लेंट समय येतोय, परंतु आज आम्हाला खरा उपवास करून देवाच्या चरणाजवळ बसायचं आहे. स्पेन देशामध्ये प्रत्येक चौकामध्ये काही असे स्टॅच्यू असतात, पुतळे असतात आणि आपल्या पण भारत देशामध्ये बऱ्याच ठिकाणी थोर व्यक्तींचे असे स्टॅच्यू आपण पाहतो. परंतु स्पेन देशातला जो स्टॅच्यू आहे त्या स्टॅच्यूबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगू इच्छिते की त्या ठिकाणी एक पुरुष आहे आणि तो पुरुष धावत आहे. तो स्टॅच्यू गोल गोल फिरत आहे आणि त्याचे जे केस आहेत ते सर्व केस, त्या केसाचा अंबाडा त्याच्या कपाळावर आहे आणि मागे टक्कल आहे आणि तो पुतळा सारखा असा गोल 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 फिरत आहे, धावत आहे. आणि त्या स्टॅच्यूच्या तिथे खाली 3 प्रश्न लिहिलेले आहेत की मी कोण आहे, आणि त्याचं उत्तर खाली लिहिलेलं आहे की मी एक संधी आहे, आय एम द अपॉर्च्युनिटी. मी एक संधी आहे, मी एक वाव आहे. आणि मग दुसरा प्रश्न त्याच्या खाली लिहिलेला आहे की तुझ्या केसावर असा, कपाळावर केसाचा अंबाडा आहे आणि मागे पूर्ण टक्कल आहे, असं का आहे? आणि मग तो स्टॅच्यू म्हणत आहे की मी संधी आहे आणि मी संधी असल्यामुळे मी सतत तिथून मी काय करत आहे, पळत आहे. ज्याच्या हातामध्ये मी येईन तो मला बरोबर समोरून येताना ती संधी प्राप्त करतो. परंतु जर मी त्याच्या जवळून जात असेल तर त्याला काहीही मिळत नाही. तो मागून मला पकडण्याचा प्रयत्न करतो पण त्याच्या हाती काहीच येत नाही. ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये एखादी संधी येते, ज्या वेळेस ती संधी येते त्याच वेळेस त्या संधीचा फायदा घेणं आमच्या हातामध्ये असतं प्रियांनो. आणि मग ती जर संधी आमच्या जवळून निघून गेली तर आम्हाला त्या संधीचा काहीच फायदा नाही. ती संधी आम्ही किती पकडण्याचा प्रयत्न केला तरी ती आमच्या हातामध्ये येत नाही. प्रियांनो, मानवी आयुष्य हे नश्वर आहे. आमचं मरण केव्हा आहे आम्हाला ठाऊक नाही. कदाचित आमचा हा शेवटचा लेंथ समय आमच्यासाठी परमेश्वराने राखून ठेवलेला असेल. आणि म्हणून योएल संदेष्टा आम्हाला सांगत आहे की उपोषण करा, आक्रंदन करा आणि आपले वस्त्र नव्हे तर हृदय फाडा, मनपूर्वक माझ्याकडे या, माझ्याकडे वळा. आज परमेश्वर आम्हाला तेच सांगत आहे. पुन्हा एक वार ही संधी आम्हाला परमेश्वराने उपलब्ध करून दिलेली आहे. हा लेंथ समय आमच्या आयुष्याशी पुन्हा जोडलेला आहे. आणि म्हणून ज्याप्रमाणे योएल संदेष्टा आम्हाला म्हणत आहे की तुम्ही, परमेश्वर म्हणतो तुम्ही मनपूर्वक माझ्याकडे वळा, उपोषण करा, आक्रंदन करा व शोक करून वळा. आपली वस्त्र नव्हे तर आपली हृदय फाडा. प्रियांनो, हाच समय आहे आम्हाला, हीच संधी आहे आम्हाला की त्या संधीचा आम्ही फायदा घेतला पाहिजे आणि आम्ही मनपूर्वक देवाकडे वळून, पश्चाताप करून, उपवास करून आणि प्रार्थना करून त्याच्या चरणाजवळ येऊयात. आणि आमचे वस्त्र नाही तर आम्ही आमचे हृदय फाडून देवाला क्षमा मागूयात. निश्चितच देव आपणा सर्वांस आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान, सन्मान आणि गौरव युगानुयुग असो. आमेन, आमेन.